स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी आपला मोठेपण यांनी सिद्ध केलेला आहे. असा एक अशी मोठी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे. आणि त्याने कधी म्हणजे कोणी लहान जवळ आला आणि मोठा जवळ आला तर ते तितक्या आत्मीयतेने ते त्याला जवळ बोलवायचे. त्याने असंच कधी फरक माणसामध्ये कधी त्यांनी फरक केला नाही. शिक्षण क्षेत्राचा तो एक राजवंश आहे. उत्तम कामगिरी आहे. खरं सांगायला इतके अडथळे होते त्याला, पण जिद्द मोठी होती आणि स्वप्नही मोठी होती. आणि त्याची स्मरणिक ठेवून आम्हाला आज रोजगार मिळाला. त्यांचे ऋण आयुष्यात न फेडण्याचं दादाचं काम आहे. डी.वाय. साहेब हे आमचे जुने संबंधित होते. पूर्वी ज्यावेळेला ते विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणुकीला उभे राहिले होते, त्यावेळेला आम्ही त्यांचा प्रचार करण्यासाठी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये कडोली परिसरामध्ये आम्ही फिरत होतो. खरं म्हणजे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. डी.वाय. साहेबांचं कर्तृत्व हे महान कर्तृत्व आहे. एक महान नेता, त्यांनी सगळं वैभव जे उभा केलेलं आहे ते सगळं शून्यातून उभा केलेलं आहे. डी.वाय. साहेब हे कर्तृत्वान शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केलं. त्यांनी निर्णय ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी हात घातला त्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात तो पराक्रम करून दाखवण्याचं काम डी.वाय. साहेबांनी केलेलं आहे. मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये मला खरोखर अभिमान वाटतो. मी ज्या वेळेला लातूरला खासदार झालो त्यावेळेला मला डी.वाय. साहेबांचा फोन आला. मला म्हणजे जयवंतराव जेवायला या, आणि मी तारीख दिलेली होती जेवायची, परंतु असा माणूस मी बघितलेला नाही. ज्या दिवशी मी तारीख दिलेली होती त्या तारखेला मला नाईलाजाने मुंबईला मिटिंगला जावं लागलं. परंतु दुसऱ्या दिवशी मला डी.वाय. साहेबांचा फोन आला, अहो तुम्ही माझ्याकडे काल येणार होता. म्हणजे एवढं लक्षात ठेवणारा माणूस. मी नंतर दुसऱ्या दिवशी परत आलो आणि आल्यानंतर मुद्दाम साहेबांनी मला त्यांच्या बंगल्यामध्ये जेवायला बोलवलं. आम्ही दोघं जेवायला बसलो. म्हणजे हा महत्त्वाचा विषय होता की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी लक्षात ठेवून त्यावेळेला जेवायला बोलून घेतलं आणि जेवायला दिलं. माझ्याबरोबर जेवायला बसले. मी पहिल्यापासून त्यांना ओळखत होतो. मी 50-60 वर्ष राजकारणामध्ये आहे. त्या 50-60 वर्ष राजकारणामध्ये त्यांनी एक निवडणूक लढवली विधानसभेची, परंतु त्यांच्या लक्षात आलं की पुढच्या काळामध्ये आपल्याला वेगळं काहीतरी निर्माण करायला पाहिजे. म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भाग घेतला आणि निरनिराळ्या शहरामध्ये मोठ्या याच्यामध्ये त्यांनी ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं. राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांची ज्यावेळेला निवड झाली त्यावेळेलासुद्धा राज्यपाल म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम त्या भागामध्ये केलं आणि त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे. कर्तृत्वानं त्यांनी आपला मोठेपण यांनी सिद्ध केलेलं आहे. असा एक अशी मोठी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे. मी त्यांचं जे कुटुंब आहे, बंटी पाटील साहेब असतील किंवा संजय पाटील असतील किंवा त्यांचे बाकीचे जे बंधू असतील, या सगळ्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. मी त्यांना आज जाऊन त्यांच्या ह्यांना हार घातलेला आहे आणि आता मी त्यांना परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ अशी मी परमेश्वरची प्रार्थना करतो. नरोत्तम म्हणायला पाहिजे माणसातला मोठा माणूस अक्षरशः. आणि त्याने कधी म्हणजे कोणी लहान जवळ आला आणि मोठा जवळ आला तर ते तितक्या आत्मीयतेने ते त्याला जवळ बोलवायचे. त्याने असंच कधी फरक माणसामध्ये कधी त्यांनी फरक केला नाही. त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सर्व जातीचे सर्व लोक असायचे त्यांच्याकडे, आणि त्या सगळ्यांशी माहिती त्यांचा जो व्यवहार असायचा तो फार चांगला असायचा. आणि प्रत्येक वेळेला ते जे जे त्यांच्या सहवासात आले त्या सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे. आणि राजकारण असो, समाजकारण असो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी कधी कोणाचा दुस्वास केला नाही. जपली तर त्यांनी मैत्री जपली, माणसं जपली. अहो साधी गोष्ट की समजा एखादा कोणाच्या घरामध्ये ते गेले आणि आपण जेवायला बसायच्या अगोदर मग ते लोक ड्रायव्हरची जेवण झाले का विचारायचे, त्यांची काय सोय नसत तर ड्रायव्हर सांगायचे हे पैसे घे तू जेवून ये. आपल्यापेक्षा अगोदर ते दुसऱ्याची फार काळजी घ्यायची, जपायची पेक्षा. शिक्षण क्षेत्राचा तो एक राजवंश आहे. उत्तम कामगिरी आहे. खरं सांगायला इतके अडथळे होते त्याला, पण जिद्द मोठी होती आणि स्वप्नही मोठी होती. ती स्वप्न साकार करण्यासाठी किंवा जिद्द साकार करण्यासाठी त्यांनी स्वतःला त्याच्यामध्ये वाहून घेतलं. आणि त्या ह्याच्यामध्ये समाजाचे जसे लोक झाले तसे राजकारणात सुद्धा बरेच लोक त्यांच्याबरोबर आले. वसंत दादा होते, शरद पवार साहेब होते, त्यावेळची जी मोठी राजाराम बापू, त्यांच्या बरोबरचे सगळे. पण त्यांनी कधीच म्हणजे कुठला पक्ष, धर्म, जात हे असं काही मांडलं नाही कधी.
सर्वांना सरळ घेऊन जायचे ते. माझी आठवणी खूप आहेत हो तशा. माझ्या मिसेस एकदा माझी पत्नी आजारी आहे म्हणून त्याला सांगितलं म्हणजे काय झालं म्हटलं असं असं झालं दादा. प्लेन करून नंतर प्लेनने मिळते इथे कोल्हापूरमध्ये आले तिथे पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांना भेटलं आणि सांगितलं की तुम्ही निश्चित बरा होणार आहे, तुम्ही काळजी करू नका. असं इतकं आश्वासक चेहरा असायचं आणि त्यांचं बोलणं असायचं की समोरच्या माणसाला खरोखर ते बोलल तेच व्हायचं तसं. असं होतं. असं म्हणलं जाते की दादांच्या सहवासात आलेला व्यक्ती हो. बरं त्यांच्यापासून ती कधी लांब गेली कधीही गेलं तुम्हाला नाही. कधी जे जे लोक आलेले आहेत त्यांच्याकडे मी सगळे बघितले तसे ते दादामुळेच होऊन गेलेले. ते त्यांनी कधी दादांना हे केलं नाही, सोडलेलं नाहीये आणि दादानी त्याला कधी सोडलेलं नाही. मग तो कुठलाही पक्षाचा असो, राजकीय याच्यामध्ये सामाजिक कुठलेही असो, तो लहान असो मोठा असो, पण ते चौकशी करणार तशी. असं एक माणूस होतो. माझ्या मुलाला मुलगा झाला आणि तो थोडा उशिरा झाला होता म्हणून मग त्याला कळलं आम्ही असं असं झालंय म्हणून. दादा परत डायरेक्ट म्हणजे तसंच त्याचे कोल्हापूरला आले. ते मला बरोबर घेऊन म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये गेले. त्या नातवाला बघितलं त्यांनी, उचलून घेतलं, त्याला आशीर्वाद दिला आणि असं हे करणं म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे जे काही बरे वाईट प्रसंग आहेत त्याच्या ठिकाणी त्यांची माहिती उपस्थिती आहे. मी स्वतः जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळेला मी पुण्याला पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये होतो रुबीला. तिथे येऊन गेले, ते भेटून गेले, तुम्ही बरं होणार आहे म्हणजे तुम्हाला काही होणार नाही. मी बराच झालो. त्याच्यानंतर माझे 1-2 वर्षापूर्वी ऑपरेशन वगैरे झाले तर त्या हॉस्पिटलमध्ये यायचे ते. येऊन बसून सगळं बोलून चौकशी करायची आणि असं व्हायचं की एवढा मोठा माणूस ह्या माणसाकडे येतो म्हणजे हा कोण आहे आणि मग त्यांच्यामुळे माहिती आहे मला आम्ही ते सगळ्या सोयी उपलब्ध व्हायच्या. लोक अगदी आपलेपणाने करायचे. असा एक माणसाचा माणूस शिक्षण क्षेत्राचा अतिशय मोठा, मी राजवंश म्हणेल त्याबद्दल. शारदेचा पुत्र म्हणायला हरकत नाही. असा माणूस आज आपल्यामधून गेलेला आहे. हे अगदी म्हणजे फार दुःख होतं त्याच्यामध्ये. मी एवढंच सांगितलं की मी त्यांच्या पोटी फक्त जन्मच घेतला नाही, पण त्यांनी जसं त्यांच्या मुलावर प्रेम केलं तसं त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. सगळा सहवासात रात्रंदिवस दिवस आम्ही त्यांच्यावर खेळतो. पण ते शेवटपर्यंत सांगायचे नव्हते आपल्याला कुठं जायचं असं. गाडीत बसा म्हणायचे फक्त घेऊन जायचे ते. घेऊन गेले की काय सांगता येत नसायचं. आम्ही दादा आम्ही कपडे आणले ते काय वाटेत घेतलेच आपल्याला म्हणून काय करते काय काळजी करू नका. आणि घरातले पण आमच्या घरी निश्चित असायचे साहेबांच्या बरोबर मग काही काळजी करायचं कारण नाही. असं व्हायचं न सांगता आम्ही असंच त्यांच्यावर खेळत होतो. कसबा बॉडीचे पालनहार पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील दादा होते. त्यांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज आमच्या शैक्षणिक महत्व या कसबा बॉडीला नसून अखंड इंडियाला किंवा जगाला त्यांनी महत्व कळवून दिलं. आज यातून गेली असली तरी दादांची स्मरणिक आणि आज आमचे गोरगरिबांची मुलं गावामध्ये त्याचा रोजंदारी, मग ते ऑटो चालक असतील, शेतकरी वर्गातले असतील, सामान्य कुटुंब असतील, छोट्या मोठ्या मेस असतील, हे सगळं रूपरंग बदलायचं कारण पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील दादा यांच्या रूपातून झालेलं आहे. आज त्यांच्या या भावना आम्हाला सदैव व्यक्त होत आहे आणि त्यांची स्मरणिक ठेवून आम्हाला आज रोजगार मिळाला. त्यांचे ऋण आयुष्यात न फिटण्याचं दादाचं काम आहे.